देसाई, ओ देसाई. अरे देवा, दळवी याच्या तोंडाला फासला डांबर. इथं घरात काय चाललं, याचं काय चाललंय? हा काय देसाई देसाई, काय झालं कोकलायला? कामधंदे नाहीत काय? मेंटेनन्सची पावती मिळालेली नाही अजून. मग काय पावती पळून जाणार आहे? पळून जाणार आहे पावती. अरे पण पैसे दिलेत, पावती नको का द्यायला त्यांनी? मिळणार ना पावती. पावती पळून नाही जाणार. मी एवढं घोड्यावर बसायची काय गरज आहे? आई. तुम्हाला कारण लागतं राजन भाऊंना नाव ठेवायला. अरे बघ कसं बोलतोय तू ते. शांत हो ना. तुम्हाला पावती पाहिजे ना, सोसायटीच्या ऑफिस मध्ये यायचं आणि तिथून पावती घ्यायची. निघा अहो निघा. ए मेघा, लाटणं घेऊन ये. आई अगं काय थांब बोल दे मला. जातोय जातोय. काय स्वतःला बोलता येत नाही म्हणून बायकांना अंगावर सोडता काय? बाहेर भेटा, बघतोस तुम्हाला. बघ ना बघ, पूर्ण बघून घे. मी पण बघते मग तुला काय करायचं ते. लाटणं घेऊन ये, लाटणं घेऊन ये. आई, बघते मी. आई. नाही सोड मला. आई. नाही मला सोड. शांत, काय चाललंय इथे आई? शांत हो. दडी शिरला ठेकून मोठा आला. नका काळजी करू, मी आहे ना. बाबा तुम्ही आता कसलंच टेन्शन घेऊ नका प्लीज. बाबा तुम्हाला असं बघायची सवय नाही हो आम्हाला. चुकलो मी. माफ करा मला. अशी चूक नाही होणार. मला खरं कळलंच नाही असं का होतंय, मी असं का वागतोय. नाही कळलं ना. खरंच माफ करा. पण हा राजन देसाई आता खचणार नाही का? हो. नाही खचणार. तर मला माफ कर. मला खूप स्वार्थी विचार केला मी. आजपर्यंत माझ्या आयुष्यात सगळ्या सुखदुःखांमध्ये जी सावलीसारखी माझ्या पाठीमध्ये उभी राहिली, तिलाच सोडून चाललो होतो मी. माफ कर मला. पुन्हा असं नाही घडणार. माफ कर. आणि रडू नको प्लीज. प्लीज शांत. निर्मला प्लीज. उषाताई जरा चहा मिळेल का? नाही मिळणार. हा? सगळ्यांची माफी मागितली, माझी मागितली. काय झालं असतं तुम्हाला, तो कोणाचे भांडले असते मी. उषाताई खरंच माफ करा. हो काय मी गंमत करत होते. गंमत करत होते. आणते चहा. आणि चहात साखर थोडी कळतंय मला साखर किती टाकायची ते. माझ्या हातची चहा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही करा. नाही, तुमच्या हिशोबाने करा. आत्ता खरं मी माझ्या बाबांना भेटतोय असं वाटतंय. नाहीतर इतका वेळ मी कुठल्या तरी वेगळ्याच माणसाला बाबा अशी हाक मारतोय असं वाटत होतं. फार करताय तुम्ही आमच्यासाठी. आज मी जो काही जिवंत आहे ना, तो केवळ तुमच्यामुळे. बाबा मगाशी रस्त्यात जे काही घडलं ते आठवतंय तुम्हाला? नाही, मगाशी काय झालं ते नाही आठवत. पण हो, आता मगाशी तुम्ही निर्मलाशी जे काही बोलत होतात ते मात्र आठवतंय. खरंच खूप उपकार आहे तुमच्या आमच्यावर. केलंत ना परत परक मला. बाबा मी तुमच्या घरातला एक मेंबर आहे, तुमच्या घरातला आहे. तुम्हाला कुठलीही मदत लागणार असेल ना तर मला फोन करा, मला सांगा तुम्ही. हा चला येतो आता. अहो नाही, थांबा थांबा. उषाताई, हा हा भाऊ. हा ते चहाचं राहू द्या, पानं वाढायला घ्या बरं. हा जेवण पण तयार आहे. मेघा म्हणू या. हो अगं मी पण येतो. काळजी घ्या. अनिकेत, तुला वेगळं सांगायला हवं का बाळा? जेवून जा आमच्या बरोबर. बस बस.
12 लाख लय मोठी रक्कम आहे भाई. अरे ते लोकांनी 100 रुपयाचं पेट्रोल भरलं तरी त्यांच्या डोक्याला शॉट लागतो. मनूच्या बाबांची अशी अवस्था होणं साहजिक आहे. आणि मनू बरं झालं तू आलीस. बस बस. आता आम्ही तुझ्या बाबांबद्दलच बोलत होतो. अरे वाईट झालं यार. मनू, बाबा घरी आहे बसलेत. ए मनू, तू बाबांना सांग अजिबात टेन्शन नाही घ्यायचा. अरे आपल्या सायबर सेल मध्ये जाम ओळखी आहेत. एकाला आपण सगळा मॅटर सांगितला पण आहे. तुमचे पैसे 200% रिटर्न मिळणार. आपण आहे ना यार. एक मिनिट. हे बघ, त्याचाच फोन आला. मी जरा त्याच्याशी बोलतो. तो काय बोलतो ते जरा बघतो. तुम्ही बसायचेच. आलोच मी. काय ग, काय झालं? आणि आय एम सॉरी. सॉरी कशा करता? तू वेळेवर बाबांचा जीव वाचवलास आणि बाबांनी फक्त समर सरांचे आभार मानले रे. तुझ्याशी काहीच बोलले नाही. मनू, अगं बाबांनी माझे आभार मानावेत म्हणून त्यांचा जीव मी वाचवलाय का? अगं आता आभारापेक्षा बाबा व्यवस्थित आहेत, त्यांना काही झालं नाहीये हे जास्त महत्वाचं आहे ना. हे वेडाबाई, अगं अगं रडायला काय झालं? काय झालं रडायला? तू वेळेवर बाबांना बाजूला खेचलं नसतंस तर. आणि मनू, तू असा विचार पण करू नको. हा, आणि आपण घेऊयात ना त्यांची काळजी. ते परत नाही ना असं करणार. मी आता काय म्हणालो, असा विचार आता करायचा नाही. आणि बाबा स्वतःच मगाशी म्हणाले ना खाली की ते यापुढे असं काही करणार नाही म्हणाले ना. मग तू कशाला टेन्शन घेतेय? आणि राहिला प्रश्न पैशांचा, तर ते आपल्याला आज ना उद्या नक्की मिळणार आहे. आणि ते मिळवण्यासाठी आपण 100% प्रयत्न करू. आता आपण बाबांना धीर देऊयात, त्यांची काळजी घेऊयात. चला, डोळे पुसा. थँक्यू आणि थँक्यू. लव्ह यू. आय लव्ह यू टू. नाही रडायचं नाही. चला, मला खळी दिसत नाही, खळी दिसली पाहिजे. बघ ना, अजूनही त्यांचा मूड तसाच आहे. काहीतरी करू ग, पण काय? ताई तू बोलूच नकोस माझ्याशी. हो, तू बोलूच नकोस माझ्याशी. मला नाही बोलायचंय का तुझ्याशी? जाते. तू नको बोलूस माझ्याशी. मी मोठी आहे तुझ्यापेक्षा. मला नको शिकवू, कळलं ना? तू चुकीचं वागली आहेस ताई माझ्याशी. मी काय वागले? हा, मी तुझी मोठी बहीण आहे. मला नको शिकवू कसं वागायचं ते. तू बोललीस पण चुकीचं आहेस. मला काही सांगू नकोस. काय झालं? कशासाठी भांडताय? अगं आता तर बऱ्या होत्या दोघी जणी. काय झालं एकदम अचानक? आई तू आमच्या दोघींच्या मध्ये पडू नकोस ग. तुला माहित नाहीये ताईने काय केलंय. मी काय बोलले? तूच बोललीस. काय माहित नाहीये? काय माहित नाहीये? सांगू का बाबांना? हा सांग ना. तुला ज्यांना सांगायचं त्यांना सांग. सांग लवकर, काय आहे? नको बाबा, राहू दे. तुम्हाला त्रास होईल. काही त्रास बीस होणार नाही. सांग काय ते. ताईने माझ्या बरोबर पैज लावले की तुम्हाला हसताच येत नाही. असं म्हणूच कसं शकते ती? हो मेघा, असं कसं बोलू शकते तू माझ्याबद्दल? हा, कसं बोलू शकतेस? काय 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 म्हणाली? कसली पैज? तुम्हाला हसताच येत नाही अशी. बाबा मला पैज धरायची नाहीये. एकदा दाखवा बरं हसून. बाबा हसा ना प्लीज. कार्ट्यांनो, केवढं घाबरलो ना मी. एकदम टेन्शन मध्ये चालू. म्हटलं आता आणखी काय झालंय?
बाबा आम्हाला तुमच्या चेहऱ्यावर असं टेन्शन बघायला कधीच नाही आवडलं. हो बाबा, आम्हाला ना तुम्हाला नेहमी असं हसताना बघायचंय. बाबा तुमच्या अकाउंट वरचे कितीही पैसे गेले ना तरी ते परत कमवता येतील, पण तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू प्लीज जाऊ देऊ नका. आमच्यासाठी ते खूप किमती आहे. हो अरे जोपर्यंत माझ्याजवळ ही संपत्ती आहे ना तोपर्यंत मला कशाचीच भीती नाहीये. बाबा आई म्हणू बाबा बरेत ना आता? हो, सकाळी जरा टेन्शन मध्ये होते, पण मग तुझा फोटो दाखवला त्यांना तेव्हा मग जरा हसायला लागले. म्हणजे नाही, माझा फोटो का दाखवला आणि माझा फोटो पाहून हसण्यासारखं काय? बाबांना कार्टून बघितलं की हसायला येतं. हो मी कार्टून, माय फेवरेट कार्टून. त्याला बघितलं ना की अशी मला एनर्जी येते, असं मस्त वाटतं. आणि तू आहे ना, तू माझं फेवरेट गॅजेट आहेस. म्हणजे मला कुठल्याही प्रॉब्लेम मधून बाहेर काढतो. तुझं स्माइल आहे ना मला लढण्याचं बळ देतं. आणि तुझी खळी म्हणजे जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट माझ्याकडे आहे ना याची मला जाणीव करून देतं. आणि उषा मावशीने नक्की नाश्त्याला काय खायला दिलं होतं आज तुला? आज खूपच रोमॅन्टिक झालाय. हो काय, एवढी सुंदर बायको असेल ना तर नवरा रोमॅन्टिक होणारच. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. ए बरं, एक मिनिट. हा, हे तुझं इटुकलं पिटुकलं जे नाक आहे ना, प्लास्टिक सर्जरी कर. असे छान सरळ मस्त करून घे. जा जा. आणि मला बोलायचं नाहीये तुझ्याशी. सॉरी गंमत करतो. हे घे. नकोच मला. अगं नाही, ठेव. माझ्याकडे नोकरी नव्हती तेव्हा तू मला खर्चाला पैसे द्यायचीस. मग आता माझ्याकडे पैसे आहेत ना तर मला पण माझी जबाबदारी पार पाडू दे. मला माहिती आहे अमाऊंट छोटी आहे, पण आत्ता फक्त सुरुवात आहे. काही छोटी वगैरे नाहीये हा अमाऊंट. माझ्या नवरोबाने दिलेली माझी पहिली अमाऊंट आहे. माझ्यासाठी खूप मोठी आहे ही. लव यू नवरोबा. आय लव्ह यू टू. आणि बाय. बाय. ए आणि पोचलीस की सांग. हॅलो, हां सकपाळ बहिणी. हां मी निर्मला बोलतेय. मी काय म्हणते, मला ह्या महिन्याची भिशी मिळेल का? हो म्हणजे मला जरा गरज होती पैशांची. नाही काही हरकत नाही. सगळ्यांना विचाराल का तुम्ही? बर, ठेवते. हो. हे भिशीचं काय प्रकरण आहे? ते मी भिशी लावली होती आपल्या सोसायटीमध्ये. कधी? आणि मला नाही सांगितलं हे? बरं कितीची आहे भिशी? 50,000ची. म्हटलं आता घर खर्चाला उपयोगी पडतील ना. नाही, त्याची काही गरज नाहीये. एक काम कर, ते पैसे मनूच्या लग्नासाठी ठेव. आणि राहिला प्रश्न घर खर्चाचा, तर ते मी बघेन कसं मॅनेज करायचं ते बघेन. अहो पण आता तुम्ही पैसे आणणार कुठून? त्याची काळजी नको करूस. बघू, काहीतरी करेन मी. आता थोडीशी काटकसर करावी लागेल इतकंच. थोडंसं गावच्या जमिनीचं टेन्शन होतं, पण तेही फोनवर वकिलाशी बोललोय. त्याच्याकडून मुदत वाढवून घेतलेली आहे. कर हळूहळू सगळं मॅनेज करेन. येईल सगळं पूर्वपदावरती येईल. चांगले दिवस थांबले नाहीत तर वाईट दिवस तरी कसे थांबतील? होईल. मी करेन पुन्हा पहिल्यासारखं. खूप बरं वाटलं तुम्हाला असं बघून. मला तुम्ही नेहमी असेच हवे आहात.
सगळ्या परिस्थितीला हिमतीने तोंड देणारे, खंबीर. तुम्हाला असं हताश हारलेलं नाही बघवतो आम्हाला. काळजी करू नकोस. काल जे घडलं ते परत कधीच नाही होणार. थँक्यू. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. हो मोरे, डोळे फुटले का काय तुमचे? सगळा चहा सांडला माझ्या अंगावर. पण मी कुठे सांडला? चहा तर शिरकेनेच आणला. आपण तुझा लागला ना काय धक्का? हा, पण माझा धक्का त्याला लागला ना. तुम्ही का ओरडताय माझ्यावर? का म्हणजे? अरे चहा तर माझ्याच अंगावर सांडला ना. हा, पण तू शिरकेने सांडला ना. तुम्ही त्यांना ओरडा ना. अरे पण तुझा धक्का त्याला लागलाच नसता तर त्याने माझ्या अंगावर चहा सांडलाच नसता. हा, मग तुम्ही त्याला ओरडा ना. तो मला ओरडेल. तुम्ही असं डायरेक्ट मला नाही ओरडू शकत. असं आहे काय? मग नाही, लॉजिक आहे. जा शिरकेला बोलव. ते बघा तुम्ही तुमचं. अरे ए काय काय चाललंय काय सकाळी सकाळी तुमचं? कशाला भांडताय? अगे रेल्वेचा डबा वाटला तुम्हाला? जरा धक्का लागला की भांडायला? कामाचं बघा काहीतरी. ऑफिस आहे. शर्ट साफ करून घ्या नीट. आणि शिरके, चहा सांडलाय तो साफ कर. गुड मॉर्निंग. आलात? गुड मॉर्निंग मनू. काय ग मनू, काल आली नाहीस? घरी सगळं ठीक आहे ना? भारती मॅम, सध्या कांदे पोह्यांचे कार्यक्रम सुरू आहेत मानसी मॅमच्या घरी. आणि लवकरच मिस मानसी आता मिसेस मानसी होणार आहेत. म्हणूनच सुट्टी घेतली असणार. काय मानसी मॅडम, फायनल झालं वाटतं? झालंय फायनल? मानसी मॅडम, यांना सांगा, यांना लय घाई आहे. शिरके, तुला काही प्रॉब्लेम आहे का? सगळा चहा सांडलास माझ्या अंगावर. चटके लागले ना मला. चटके? अहो चहा तर थंड होता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय या कुठे? त्या आज येणार नाहीयेत. त्यांची तब्येत जरा बरी नाहीये. त्यांचा कॉल आला होता. अच्छा, त्यांना सांगा घरीच थांबा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी तुमची मॉर्निंग आणखीन गुड करणार आहे. बिकॉज आय हॅव अ ग्रेट न्यूज टू शेअर विथ यू ऑल. मी तुम्हा सगळ्यांच्या मागे जे नेहमी लागायचो ना की कामं करा, कामं करा, कामं करा, त्याचे रिझल्ट दिसत आहेत आता. वी आर इम्प्रूव्हिंग. आणि म्हणूनच माझ्याकडे एक सरप्राईज आहे. मी तुमच्यापैकी एकाला प्रमोशन देणार आहे. बोपे, हा, आता हे प्रमोशन मी कोणाला देणार आहे हे तुम्ही गेस करा. काय करा, गेस करा. हा बोपे लाजतायत. करा, गेस करा. काम करा. हा, मिस मानसी, मानसी मॅम, तुम्हाला बोलवलंय बहुतेक. मानसी, खूप लवकर इम्प्रेस केलेस समर सरांना. सारखं केबिन मध्ये बोलवतायत. आम्हालाही शिकव कसं इम्प्रेस करायचं ते. जर हे प्रमोशन तुला मिळणार असेल ना तर ते तुझ्या कामामुळे नक्कीच नाही. माइंड इट.